कारण कधी कधी रिझल्टपेक्षा प्रोसेसही मॅटर करते. दॅट्स वाय प्रोसेस फॉलो करा. विनयजन आणि त्यांचा समवेत सागर ही जोडी आपल्याला पाहायला मिळत आहे. बघा एक महत्त्वपूर्ण सूचना आहे की ज्याही प्लेयर्सने फॉर्म सबमिट केलेला आहे त्यांनी प्रत्येकी खेळाडू कोणत्या तरी टीममध्ये आहेच. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की जर तुमचं नाव आहे आणि तुम्ही स्कॉटमध्ये आहेत तर तुम्हाला उपस्थित राहणं तुमच्या मॅचच्या वेळेला हे गरजेचं आहे. आणि जर तुम्ही उपस्थित नाही राहत तर नेक्स्ट एडिशनमध्ये तुम्हाला प्रवेश मिळणार नाही आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. कारण जर तुम्ही एखाद्या टीमचे स्कॉट मेंबर आहात तर तुम्हाला तुमची जेव्हा मॅच आहे तेव्हा उपस्थित राहणं हे महत्त्वाचं. आणि जर तुम्ही नाही आहेत तर नेक्स्ट सीझन तुम्हाला ही स्पर्धा खेळता येणार नाही. आताच मी क्लिअर करतो. हर्षद पाटीलही आता तयारी करतात कारण आज त्यांची एक मॅच असेलच. चला आता वेळ का लागतो अंपायर्स, अगोदर फार वेळ झाला. चला आता फिल्डिंग सेट करा आणि सामन्याला सुरुवात करा. चला श्रीजी वॉरियर्स मित्रांनो, 6 वाजता मॅच स्टार्ट करायची होती. आता किती वाजले? 7:30. दीड तास आपण लेट आहोत. थोडी घाई करा. कारण बघा सुरुवात आपण आता जर पाहिलं तर 29 तारखेला आपण सुरुवात करतोय आणि शेड्यूल फिनिश करता करता 30 तारीख तर झाली. तर काय मी म्हणेन अर्थ नाही आहे. सो प्लीज वेळे संदर्भात थोडं सहकार्य करा. कारण वेळेअभावी जेव्हा शेड्यूल कव्हर होतो तेव्हा प्रेक्षकही चांगल्या प्रमाणामध्ये मॅच पाहण्यासाठी असतात. कारण कालही आपण पाहिलं की काल नव्हे तर आजच आपण पाहिलं की सकाळचे 4 वाजले. सो त्या गोष्टीकडेही आपल्याला लक्ष द्यायचं आहे. कारण सर्व खेळाडू आपलेच आहेत आणि आपली स्पर्धा आणि आपल्या स्पर्धेमध्ये आपलं सहकार्य महत्त्वाचं. आणि खेळाडूंना एक सूचना आताच पोहोचवतोय की ज्या स्लीव्स तुम्हाला दिलेल्या आहेत फक्त बॉलरला मुभा असेल की बॉलिंग करत असताना त्यांनी स्लीव्स नाही परिधान केला तरी चालेल. सामन्याला सुरुवात होत आहे. दुसऱ्या रजनीमधली ही पकली लढत श्रीजीवी वॉरियर्स आणि त्यांचा अगेन्स्ट DSP वॉरियर्स. दोन्ही टीम्सला विजयाचा भरपूर सारा शुभेच्छा. स्ट्रायकिंग एंडवरती विनय जैन आणि बॉलिंग मार्कवरती मनोज. पहिला बॉल, पहिलाच बॉल, लॉफ्टेड फटका. इनफिल्डला तर क्लिअर केलं बट फिल्डर आहे डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हरला ठीक साईड स्क्रीन LED स्क्रीनचा समोर हा बॉल दरम्यान इथे फील्ड झाला आणि तोपर्यंत आपण पाहिलं तर सिंगल इथे कंप्लीट झाली. या एका धावेने विनय ऑफ द मार्क झाला आणि ऑफ द मार्क झालेली टीम DSP वॉरियर्स. 5 ओव्हरची मॅच, 2 ओव्हर पॉवर प्ले आणि पॉवर प्लेचा फायदा घेणं हे तर महत्त्वाचंच राहिलं. ॲज अ बॅटिंग साईड जर तुम्ही फर्स्ट बॅटिंग करतात फुल लेंथ आहे, बॉल मागे चाललाय, बॅटचा संपर्क होता की नव्हता? यस होता, म्हणजे सिंगल कंप्लीट. धाव फळकात 2 धावा धाव फळकावरती, 2 ऑन द बोर्ड. 2 धावा धाव फळकावरती आहेत. आणि कालच्या दिवसामध्ये आपण काय पाहिलं की 6 मॅचेस झाल्या, 3 मॅचेसमध्ये टोटल डिफेंड झाले तर 3 मध्ये चेस झाले. आणि चेस जे झाले ते अगदी जलद झाले. आणि डिफेंडही आपण काल 44 डिफेंड होताना पाहिले, काल आपण 50 डिफेंड होताना पाहिले, काल आपण 52ही डिफेंड होताना पाहिले. तर त्या व्यतिरिक्त आपण जे अंतिम 3 सामने झाले त्यामध्ये 43 इझिली चेस झाले, 64ही इझिली चेस झाले. पॅनवरती लाऊड शॉट अपील बट पंच सहमत नाही आहेत. बॉल आता फील्ड झाला. ॲक्शन रिप्ले आपण पाहूया. पंचांनी नकारलं जरूर. लेग बायच्या स्वरूपामध्ये सिंगलही मिळेल. धावफलक आता पुढे जातो. धावफलक आता जाऊन पोहोचला 3 धावा धावफलकावरती. फार इझी डिसिजन अंपायरसाठी होता. आता इथं आईजवरती आदळला हाईट फॅक्टर. एक्झॅक्टली तेच पाहायला मिळालं. कारण बघा लेग बिफोर विकेटसाठी साईड अँगलला जेव्हा आपण असतो ना तिथनं क्विकली एक गोष्ट समजून येते की बॉलची एक्झॅक्टली हाईट काय. हाईट जास्तच होती. श्रीजीवी वॉरियर्स टीमचे पुरस्कर्ते संघ मालक निलेशजी भोईर साहेब उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो या पण मंचावरती. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. सर्वांचा शुभ सन्मानही आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. स्टेप आउट झाला विनय, लाजवाब फटका
विनय स्टेप आउट आणि बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर आउट. पगला तडाका या दुसऱ्या रजनीमधला 6 षटकार. ॲज अ बॅटर तुम्ही जेव्हा स्टेप आउट होता बॉलचा रीचपर्यंत पोहोचणं महत्त्वाचं असतं. रीचपर्यंत पोहोचले आणि बॉललाही पाठवलं बाउंड्री लाईनचा बाहेर. लाजवाब फटका. फुल लेंथ ड्राईव्ह गॅपमध्ये बट फिल्डर आहेत, कव्हरमध्ये फिल्डर आहेत, बॉल फील्ड करतात. मिडल सिंगल. तसेच मॅनेजमेंट कमिटी सदस्य आतिशजी भामरे दादांचे आगमन आपलंही सहर्ष हार्दिक स्वागत. काल खऱ्या अर्थाने पराभव त्यांनाही स्वीकारावा लागला, पण आज त्यांचाही हा प्रयत्न असेल की आम्हीही कमबॅक करू. आणि इन बिटवीन पगल्या षटकाचा खेळही समाप्त झाला. आफ्टर फर्स्ट ओव्हर 11 विदाउट लॉस टीम DSP वॉरियर्स आणि रिमेनिंग येत्या 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे. पगलं षटक जर आपण पाहिलं तर विनय जैन लाजवाब बॅटिंग करतात. कालही त्यांनी सकाळी 3:45 वाजता जतीनचे 12 वाजवले होते आणि आता ते या सत्रामध्येही चांगली बॅटिंग करत आहेत. चला वेळ कमी घ्या, टायमरही सेट. चला टीम श्रीजीवी वॉरियर्स बघा ऑलरेडी टायमर सेट आहे. काल पण मला वाटतं की 1 ते 2 टीम्सला आपण लास्ट ओव्हरमध्ये एक्स्ट्रा फील्ड इनफिल्डमध्ये ठेवावा लावला होता. सो या गोष्टीची काळजी आपणही घ्या टीम श्रीजीवी वॉरियर्स की तुमच्याकडे 20 मिनटं आहेत 4 षटकांसाठी आणि 20-21 जरी झाली तरी सुद्धा तुम्हाला 5व्या षटकामध्ये एक एक्स्ट्रा फील्ड इनफिल्डमध्ये ठेवावा लागेल. सो दॅट्स वाय वळेकडे देखील लक्ष ठेवा. श्रुती कन्स्ट्रक्शन्स आणि नरेश शेट ऑलराऊंडर्स अशी यापुढील लढत आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन्सीला आपण टॉससाठी लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. सेकंड ओव्हर बॉलर तयार होतात. प्रवीण येतोय आणि पगल्या षटकासाठी जी वेळ लागली त्याचीही माहिती मी पोहोचवतो. 4 मिनिटांमध्ये पगले षटक समाप्त झालेलं आहे. सेकंड ओव्हर प्रवीण पाटील बॉलिंग मार्कवरती. विनय उडवला लाजवाब फटका. प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट. बॉलला थेट पाठवलंय लॉंग ऑन बाउंड्री लाईनचा बाहेर आणि खिनेक तडाका. विनयचा फटका षटकार. +40 आहेत, बट ज्याप्रमाणे ते बॅटिंग करतात एखाद्या यंगस्टरला खऱ्या अर्थाने लासवण्यासारखी बॅटिंग मी म्हणेन. कारण ज्याप्रमाणे लाईन अँड लेंथ पिक करतात, ज्याप्रमाणे शॉट सिलेक्शन आहे, कौतुक करावं लागेल. लाजवाब बॅटिंग. यावेळेस थोडेसे डबल माइंडेड झाले असंच वाटलं की फर्स्ट ऑफ ऑल फ्रंट फूटवरती कमिट झाले. शेवटच्या मोमेंटला विचार केला की बॅकफूटवरनं खेळतो, बट बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाही, येतोय डॉट. आणि हेच असतं की बॅटिंग करत असताना अथवा बॉलिंग करत असताना मी म्हणेन ग्राउंडमध्ये खेळत असताना तुम्ही कधी डबल माइंडेड होऊ नका. तुमचा फोकस क्लिअर असला पाहिजे. आता स्टेप आउट झाला विनय. बॅटचे इनर एज लागली आणि आता शॉर्ट थर्डला बॉल गेला. आणि जर आपण पाहिलं तर बॉल जोपर्यंत फील्ड होतं तोपर्यंत सिंगल कंप्लीट केली जाईल. धावफलक आता 18 धावा धावफलकावरती. 18 ऑन द बोर्ड. 18 धावा धावफलकावरती आहेत. कोणत्या प्रकारे धक्काही लागलेला नाही आहे. ही चांगली सुरुवात, विश्वासाने भरलेली ही सुरुवात या पगल्या सत्रामध्ये DSP वॉरियर्स या टीमची. फुल लेंथ ड्राईव्ह फुल राखीत. फिल्डिंगही चांगली राखली. मिळेल सिंगल. एकापेक्षा जास्त मिळणारही नाही आहे. येत्या बॅटिंग क्रमामध्ये जर आपण विचार केला तर आतिश पाटीलही आहेत. आणि बॅटिंग क्रम जेव्हा अशा प्रकारे स्ट्रॉंग असतो आणि स्टार्टही जेव्हा चांगला मिळतो ना, तेव्हा एक चांगला टोटल उभारण्याची जी नीब आहे ना ती तुम्ही प्रॉपरली रचता. आणि ते विनयने केलं. फुल लेंथ आहे. आताही ड्राईव्हचा फटका. फिल्डर आहेत. लॉंग ऑफला बॉल फील्ड होतोय. सिंगल कंप्लीट झाली. दुसरीसाठी परतायचं होतं. यस नो सुरूही होतं, पण शेवटच्या मोमेंटला नकारण्यात आलं आणि तोपर्यंत मिळेल सिंगल. स्कोर कार्ड 20 धावा धावफलकावरती. 20 ऑन द बोर्ड. शेवटचा चेंडू आहे या दुसऱ्या षटकामधला. शेवटचा बॉल तितका कॉन्फिडन्स स्ट्रोक नाही आहे. फिल्डर येतात इनफिल्डमध्येच. बॉल फील्ड होतोय. मिळेल सिंगल आणि अशा प्रकारे खेळही समाप्त. 2 ओव्हरचा अखेरीस धावफलक आहे 21 आणि कोणत्या प्रकारे धक्काही इथे लागला नाही आहे.
टीम DSP वॉरियर्स या टीमला आणि रिमेनिंग जो खेळ बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये येत्या 3 ओव्हरचा आणि जी वेळ लागलेली आहे पहिल्या 2 षटकांसाठी त्याची माहिती मी पोहोचवतो. 7 मिनिटांमध्ये पहिली 2 षटकं समाप्त झालेली आहेत, म्हणजे अगदी जलद गतीने ही 2 षटकं समाप्त झाली. अजूनही येत्या 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. विनय चांगली बॅटिंग करतात, सागरही त्यांना तितकी चांगली साथही देतात. यानंतर होणारा सामना श्रुती कन्स्ट्रक्शन्स आणि त्यांचा अगेन्स्ट नरेश शेट ऑलराऊंडर्स अशी लढत आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. थर्ड ओव्हर बॉलर दरम्यान या तिसऱ्या षटकामध्ये तयार होतात. करम पाटील थर्ड ओव्हर पहिलाच बॉल शॉर्ट पिच होता बट अतिरिक्त बाउन्स, सो दॅट्स अ वाईट बॉल, 1 फॉर दी ओव्हर. बघा काही डाऊट आहे का? डाऊट असेल तर बघा रिव्ह्यू देखील आपल्याकडे अवेलेबल आहे. कारण ऑनफिल्ड डिसिजन तर वाईट आहे. विकेट किपर काही चर्चा करतात, कारण प्रत्येकी टीमला आपण 2-2 रिव्ह्यू दिलेले आहेत. तुम्हाला जर कोणत्या गोष्टीमध्ये डाऊट असेल तर तुम्ही बिंदास रिव्ह्यू घ्या. दिलीपजी भोईर साहेब आणि तसेच महादेवजी भोईर साहेब यांचे शुभागमन झालेलं आहे. आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. फ्रंट लाईट ऑपरेटर आपण कुठे असाल तर आपण लवकर संपर्क साधा. फ्रंट लाईट ऑपरेटर इन बिटवीन जर आपण पाहिलं तर रन्स इथे कंप्लीट झाला. या 2 आणि 2 धावांचा मदतीने धावफलकी पुढे जातो. 24 धावा धावफलकावरती आहेत. लॉफ्टेड फटका, फिल्डर आहेत लॉंग ऑनला आणि मिस्टेक होणार नाहीये. कॅच पकडली जाईल, पकली सफलता इथे मिळेल आणि बॅटर दरम्यान इथे बाद झाले. सागरच्या स्वरूपामध्ये पकला धक्का DSP वॉरियर्सला. वरती दाखल होतात. बॅटरला कोणत्याही परिचयाची आवश्यकताच नाही आहे, कारण भिवंडी तालुका क्रिकेटमधल्या दिग्गज लेफ्ट हँडेड बॅटर्समध्ये ज्या खेळाडूची नेहमी चर्चा झाली तो आतिश पाटील क्रमांक 3 वरती. लेट महेंद्र आदा चषक आपण पाहिला, जिथे टीम वर्ल्डचा फायनलपर्यंतचा प्रवास होता रनर्स राखले आणि त्या स्पर्धेमध्ये आतिश पाटील यांचाही फार मोठा रोल होता, कारण बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट त्या स्पर्धेमध्ये आतिश होते. आणि नेहमीच मी सांगेल की लेफ्ट हँड स्टायलिश बॅटर का की बॉलचा अगदी मेरिटवरती खेळतात आणि पॉवरफुल बॅटर आहेत. आतिश आला क्रमांक 3 वरती आणि आतिश जसा आला फील्ड प्लेसमेंटकडे आता थोडं जास्त लक्ष वाढतंय, कारण आता श्रीजीवी वॉरियर्स टीमलाही ठाऊक आहे की ते आतिशची विकेट लवकरात लवकर काढणं ही देखील गोष्ट महत्त्वाची राहिली. आतिश स्ट्रायकिंग एंडवरती. नेक्स्ट बॉल, पहिलाच बॉल शॉर्ट पिच हुक केला बट चेंडू घोषित क्षेत्रामध्ये गेला. दॅट्स माय मिळेल फक्त सिंगल. आणि हेच राहिलं ना की तुम्ही डीप स्क्वेअर लेग पर्यंत तुम्ही स्ट्रोक खेळू शकता, बट तिथे जो लाईटचा पोल आहे त्याचा बाजूने जर चेंडू गेला तर तुम्हाला फक्त एकच धाव मिळणार आहे.
सिंगल रन प्रमाणे ते मिळाली. आताही हुक केलं बट अतिशय विसरलेत की काय की तिथे फक्त एकच जाग आहे. प्रयत्न अतिशय तिथेच खेळण्याचा करतात बट ते असतं ना की काही बॅटर्सचा स्वाभाविक खेळ असतो बॉलचा मिनिटवरती खेळण्याचा आणि त्यातल्या त्यात जेव्हा अशा प्रकारे चेंडू मिळतात तेव्हा ऑलरेडी बॅटर रेडी असतो की हुक करायचं आणि ते गेला 2 चेंडूवरती आपण पाहिलं बट तिथे घोषित क्षेत्र आहे. 2 सिंगल धाव फळक आता जाऊन पोहोचला. 26-26 धावा धाव फळकावरती. यात नंतर होणारा सामना श्रुती कन्स्ट्रक्शन्स आणि त्यांचा अगेन्स्ट नरेश शेट ऑलराऊंडर्स अशी लढत आहे. चला दोन्ही टीमचा कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्ट करा लवकर. नेक्स्ट बॉल यावेळेस लॉफ्ट केला कडक फटका बट फिल्डर एका क्षणाला असं वाटलं की डीप मिड विकेटला क्लिअर करतायत की काय बट तसं काही नाही आहे. इथे जीवनदान दिलं फिल्डरने मी म्हणेन आतिशला कारण बघा कॉम्बॉक्स इथे साईड अँगलला आहे असं वाटलं की प्रॉपर फटका इझिली डीप मिड विकेटला क्लिअर करेल हा स्ट्रोक पण तसं काही नव्हतं. ही संधी इथे गमावली. फिल्डर जर डीपमध्ये मिड विकेटला होतं एकंदरीत मी म्हणे ही कॅच पकडायला हवी होती कारण आतिशची विकेट जर इथे मिळाली असती तर मॅचमध्ये इथे आपण आपली पकड मजबूत करू शकली असती टीम श्रीजीवी वॉरियर्स बट आतिशला जीवनदान देणं आता किती टोचेल हा देखील प्रश्न. विनय जैन लॉफ्टेड ड्राईव्ह फिल्डर रॅकेट डीपमध्ये कव्हरला बॉल फील्ड करतात आणि तोपर्यंत मिळेल सिंगल एकापेक्षा जास्त मिळणारही नाही आहे. धावफळक या एका धावेच्या वतीने स्कोर कार्ड आता पुढे जातो. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 28 धावा धावफळकावरती आणि 3 ओव्हरचा खेळही समाप्त झाला. 3 ओव्हरचा अखेरीस 28 खेळ बाकी त्या 2 ओव्हरचा या पगला 17 मध्ये आणि जी लढत तुम्ही पाहताय DSP वॉरियर्स त्यांचा अगेन्स्ट टीम श्रीजीवी वॉरियर्स ही बॅटल आहे. नाही लढतीमध्ये आतापर्यंत या पगल्या 3 षटकांमध्ये बॅलन्सेबल खेळ आपण पाहिला पण अंतिम 2 षटक आता कोणाच्या नावावरती राहतील आणि अंतिम 2 षटकांमध्ये या पगला 17 मध्ये आता पुढे कोण जाईल या प्रश्नाचं उत्तर येते. 12 चेंडू आपल्याला देऊन जातील आणि 3 ओव्हरसाठी जी वेळ लागलेली आहे त्याची माहिती मी देतोय. 15 मिनिटं लागलेली आहेत 3 ओव्हरसाठी म्हणजे 5 मिनिटं आहेत या 4थ्या षटकासाठी. 4थं षटक बॉलर तयार होतो. राहुल येतो या 4th ओव्हरमध्ये. राहुल तयार होतो या 4th ओव्हरमध्ये आणि अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत या पगला 17 मध्ये. बघा नेक्स्ट मॅच पुन्हा एकदा अनाऊन्स करतोय. श्रुती कन्स्ट्रक्शन्स आणि त्यांचा अगेन्स्ट नरेश शेट ऑलराऊंडर्स दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी रिपोर्ट करा. बघा मी आधीच सांगितलं की 5 मिनिटं बाकी आहेत या ओव्हरसाठी. श्रीजीबी वॉरियर्स त्याकडे लक्ष तुमचं असू द्या पण आतापर्यंत आपण पाहिलं तर विनय जैनने इम्प्रेसिव्ह आताही खेळी केली कारण एकंदरीत 17 धाब्यांवरती तो इंडिव्हिज्युअली खेळतोय आणि त्याचा समवेत आतिश पाटीलही आहे. 4थं षटक पहिलाच बॉल उडवला रडार मध्ये रेंज मध्ये लॉन्च केला आणि या बॉलला देखील पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. विनयच्या रडार मध्ये जेही बॉल आले ते फक्त बाउंड्री लाईनच्या बाहेरच गेलेत. षटकार यासाठीच तर मॅटर करते की एक वेल सेट बॅट्समन समोर उभा आहे आणि त्याचा अगेन्स्ट जर तुम्ही रडारमध्ये बॉल टाकाल तर हेच होणार आहे. आणि आता की बॉल फक्त उंच गेला फिल्डर येत आहेत लॉंग ऑनला आणि मिस्टेक होणार नाहीये. कॅच पकडली जाईल पण एक चांगली इनिंग खेळून इथे बाद झाले. विनय जैन 23 धावांचं कंट्रीब्युशन त्यांनी या पगल्या 17 मध्ये दिलं. धक्का इथे लागलाय दुसरा. New man in at number 4. परेश आलेत बॅटिंग करण्याकरता क्रमांक 4 वरती.
दुसरा धक्का लागला. विनय जैन प्रमाणे ते बाद झाले. परेश आला. पहिलाच बॉल मोठा फटका खेळायचा होता हवेमध्ये. आगे फिल्डर येतात प्रयत्न चांगले लागले पण सिंगलच घेतली. अतिशय नकारलं दुसऱ्या धाब्यासाठी कारण स्ट्राईक त्याला हवी होती. सिंगल मिळाली. धावपळकी एका धावेसामधीने स्कोर काढता पुढे जातो. स्कोर काढता जाऊन पोहोचला 35. 35 धाबा धावपळकावरती. रिमेनिंग जर आपण पाहिलं तर अजूनही या पहिल्या 17मध्ये येत्या 9 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. मग आतिश पाटील मैदानात मग जरूर बट आतापर्यंत आपण पाहिलं की अतिशय 3 धावेंवरती नॉट आउट आणि 3 चेंडू त्याने फेस केलेत. बॉल हवेमध्ये आहे. कव्हरला फिल्डर प्रयत्न चांगले होते बट कॅच पकडता आली नाही आहे. बघा अतिशय प्रयत्न करतायत की मोठे फटके खेळायचे बट आतापर्यंत त्या प्रयत्नांना यश मिळालं नाही आहे. मिळेल सिंगल धावपळकी एका धाब्यासमोर स्कोर कार्ड 36. 36 धाबा धावपळकावरती. आणि तेच असतं ना की हाफ ग्राउंडमध्ये एक समस्या तर असते बॅटरसोबत की जो बॅटर पुल अथवा हुक चांगल्या पद्धतीने खेळतो ना त्याला तिथे थोडं कॉम्प्रोमाइज करावं लागतं. फुल लेंथ वाईड ऑफ ऑस्ट्रम ड्राईव्ह फिल्डर आहेत पॉइंटला बॉल फील्ड करतात. मिळेल सिंगल. अनिलजी पाटील साहेबांचे शुभागमन झालेलं आहे. आपले ही सहर्ष हार्दिक स्वागत करतो. वैभव पाटील यांचे पिताश्री काका आपलंही सहर्ष हार्दिक स्वागत आहे VPL 2025 मध्ये. आता येईल ऑप्टेड फटका बट गॅप भेटता आला नाही आतिशला. तेच तर राहिलं की विनय जैनने चांगली सुरुवात मिळवून दिली बट ते असते ना की क्रिकेटच्या खेळामध्ये तुमचा स्टार्ट तर मॅटर करतो बट त्या स्टार्टसोबत तुम्ही फिनिश कसं करता ते त्यापेक्षाही जास्त मॅटर करतं. आणि इथे मी म्हणेन की एक एक्सप्लोजिव्ह स्टार्ट नंतर जी सुरुवात राजधानी एक्सप्रेसच्या गतीने होती. आता 5व्या षटकामध्ये येता येता राजधानी एक्सप्रेस कधी लोकल बनली ते कळालं देखील नाही आहे. बट अजूनही एका ओव्हरचा खेळ बाकी आणि 4 ओव्हर मला वाटतं की योग्य वेळेवरती समाप्त झालेले आहेत. 4 ओव्हरचा अखेरीस धावफलक 38. 38 धावा धावफलकावरती आणि एका ओव्हरचा खेळ बाकी आहे या पहिल्या 17मध्ये. 19 मिनिटांमध्ये 4 षटकं समाप्त झाली. एका षटकाचा खेळ प्रमाणे ते बाकी आहे. आजची ही दुसरी रात्र VPL 2025 सीझन 3 आपण पाहत आहोत. प्रिन्स मूवीज या वाहिनीचा देखील मी आवर्जून उल्लेख करेन कारण भरपूर चांगलं कार्य तेही करतात. कारण प्रिन्स मूवीज याच वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा यूट्यूबवरती ऑल ओव्हर वर्ल्ड टेलिकास्ट केली जात आहे. भरपूर चांगला कॅमेरा वर्क त्यातल्या त्यात भरपूर चांगली ऑपरेटिंगही आपल्याला पाहायला मिळत आहे. ऋषी आता ॲज अ मेन ऑपरेटर आमच्या समोर जोडले गेलेत. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे ऋषी. अंतिम षटक बॉलर अथर्व टावरे अंतिम षटकामध्ये. पूर्णाचेत अथर्व अंतिम षटक. पहिलाच बॉल लो व फुल टॉस होता. बॅटचा टोला लागला. मिड ऑनला फिल्डर येतात. बॉल फील्ड होतो. मिळेल सिंगल. बट कौतुक करावं लागेल टीम श्रीजीवी वॉरियर्सचे कारण एकंदरीत जो टोटल असं वाटत होतं की इझिली 50+ 60 धावांच्या आसपास रन्स बनवल्या जाऊ शकतात असं वाटत होतं. त्याच मॅचमध्ये त्याच पहिल्या 17मध्ये आता असं झालं की 50 बनतील की नाही हा प्रश्न इथे उभा झाला. हा खेळच असा आहे ना की हिंदीमध्ये एक वाक्य आहे ना की क्रिकेट में अर्श फर्स्ट तक आने में देर नहीं लगती. आणि ते झालंय या पहिल्या 17मध्ये आतापर्यंत. 5 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. फील्ड प्लेसमेंट जर आपण पाहिले तर स्क्वेअर लेग इनफिल्डमध्ये डीपमध्ये मिड विकेटला एक फिल्डर आहे. एक काउंट कॉर्नर आहे. एक लॉंग ऑन त्यासोबत अगदी ठीक साईड स्क्रीनच्या बाजूला लॉंग ऑफ आहे. तसेच डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हरलाही एक फिल्डर आणि इनफिल्डमध्ये जर आपण पाहिलं तर पॉइंट कव्हर आणि मिड ऑनला फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल लो फुल टॉस लॉफ्ट केला. फिल्डर काउ कॉर्नरला झाली मिस्टेक आणि बॉलही निघून गेला. एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा भाग.
2025 सीझन 3 चे चेअरमन माणुदास मधुकर भोईर साहेबांचे बंधू आणि साहेबांचे शुभ आगमन झाले. आपलंही सहर्ष हार्दिक स्वागत. आणि प्रहार केला, बॉल हवेमध्ये आके फिल्डर येत आहेत, बट स्क्वेअर लेग अंपायरने सांगितलंय की मिस्टेक इथे झाली आहे बॉलरकडनं. बीमर नो बॉल रिव्ह्यूची मागणी इथे झाली फिल्डिंग साईडकडनं. चंद्रकांत भगवान भोईर साहेबांचे इथे शुभ आगमन झालेलं आहे. आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. तसेच निर्णय फर्स्ट ऑफ ऑल मी पोहोचवेन. निर्णय आलेला आहे इट्स अ नो बॉल. नो बॉलच आहे. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. श्रुती कन्स्ट्रक्शन्स टीमचे पुरस्कर्ते सर्वांनी अरुणजी पाटील साहेबांचे शुभ आगमन झालेलं आहे. कालच्या दिवसामध्ये साहेबांनी पुरस्कृत केलेला श्रुती कन्स्ट्रक्शन संघ भरपूर चांगला खेळला. काल जिंकलेत आणि यापुढील सामनाही त्यांचाच आहे. नरेश शेट ऑलराऊंडर्स आणि त्यांचा अगेन्स्ट श्रुती कन्स्ट्रक्शन्स अशी लढत आपल्याला यात नंतर पाहायला मिळणार आहे. चला दोन्ही टीमचा कॅप्टन आपण या टॉस दरम्यान इथे केला जाणार आहे, कारण चेंडू जर आपण पाहिले तर 2 बाकी आहेत या पहिल्या सत्रामध्ये. आतिश पाटील स्ट्रायकिंग एंडवरती. आता लॉफ्ट केला, उडवला आतिशने. कनेक्शन पाहावं लागेल. यस, चांगला आहे. बॉल जाईल लॉंग ऑन रिजनला क्लिअर करत असताना बाउंड्री लाईनचा बाहेर षटकार. पाहत होता की आपल्या टप्प्यात कधी येईल आणि कार्यक्रम कधी होणार. टप्प्यात आला आणि कार्यक्रम गेला अतिशय लाजवाब फटका. षटकार येतो आणि डेथ ओव्हरमध्ये हेच तर हवं होतं टीम DSP वॉरियर्सला. स्कोर कार्ड 53 आणि आता एक चेंडू बाकी या पहिल्या 17 मध्ये. शेवटचा बॉल 53. शेवटचा बॉल फुल लेंथ होता. मिड ऑफला फिल्डर बॉल फील्ड करतायत. सिंगल मिळेल, एकापेक्षा जास्त मिळणारही नाहीये. 54 ऑन द बोर्ड. 54 धावा बनवण्यात आला आणि 55 धावांचं टार्गेट इथे सेट केलं टीम DSP वॉरियर्स अगेन्स्ट टीम श्रीजीवी वॉरियर्स. सर्वांनी चंद्रकांतजी भोईर साहेबांना मी विनंती करतो आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आणि तसेच भालचंद्रजी भोईर साहेबांनाही मी विनंती करेन आपणही यायचं आणि महादेवजी भोईर साहेबांनाही मी विनंती करतो आपणही यायचं. या तिन्ही मान्यवरांच्या शुभहस्ते आपण असा रात्रीमधल्या दुसऱ्या लढतीचा टॉस आपण करणार आहोत. टॉस दरम्यान आपण इथे करणार आहोत. आमचे तिन्ही मान्यवरही आमच्या समवेत जोडले गेले आहेत. टॉस दरम्यान इन बिटवीन आपण करत आहोत श्रुती कन्स्ट्रक्शन त्यांचा अगेन्स्ट नरेश शेट ऑलराऊंडर्स अशी लढत आहे. कॉल कोण करतो ते सांगा. नरेश शेट ऑलराऊंडर्स टीमचा कॉल आहे. हेड असा कॉल आहे अँड हेड इट इज म्हणजे टॉस जिंकला नरेश शेट ऑलराऊंडर्स टीमने. साहेबांना मी विनंती करेन आपण आपल्या शुभसे हा गिफ्ट द्यायचा आहे. टॉस विनिंग कॅप्टनला सुपान्नतू पाटील यांचा स्मरणार्थ प्रीतमजी पाटील साहेबांच्या माध्यमातून गिफ्ट आहे. त्यानंतर मान्यवरांना मी विनंती करेन आपण सन्मानपूर्वक मंचावरती स्थानपन्न व्हायचं आहे. आपण चर्चा नक्कीच आपण करणार आहोत. नरेश शेट ऑलराऊंडर्स टीमचे कॅप्टन आपल्या संवेद आहेत. फर्स्ट ऑफ ऑल
काल पहिला सामना जिंकला, त्यानंतर टीम कॉम्बिनेशनही आता सेट झालं, आता टॉसही जिंकला, दुसरा सामना असा निर्णय काय असेल? शतरक्षण. फिल्डिंग करणार आहेत आणि स्पेशली पूर्ण वर्ल्ड पाडा तिन्ही गावांची एकत्रित लीग ही जी कन्सेप्ट आहे तुमच्यामध्ये कशा प्रकारे कन्सेप्ट चालली आणि कसं वाटलं स्पर्धेमध्ये ऑल ओव्हर खेळताना? मजा आली खूप खेळताना आणि स्पर्धा खूप चांगली आहे. आणि आता फिल्डिंग करणार आणि फिल्डिंग घेण्यामागे काही स्पेशल विजन आणि टीम कॉम्बिनेशन कशा प्रकारे तसंच आहे की कोणता नवीन खेळाडू आता टीममध्ये दिसेल? नवीन तर नाही, बघू आता मॅचच्या हिसाबात. बेस्ट ऑफ लक नरेश ऑलराऊंडर्स. आणि श्रुती कन्स्ट्रक्शन टीमचे कॅप्टन आमच्या समोर जोडले गेलेत आणि टॉस जर तुम्ही जिंकला असता तर तुमचा निर्णय काय होता? क्षेत्ररक्षण. पण आता बॅटिंग करावी लागेल, समोर एक चांगलीच टीम आहे, तुम्ही पहिला सामना जिंकलेला आहे, सो त्या अनुषंगाने तुमचाही आता आत्मविश्वास वाढलेलाच आहे. सो 5 ओव्हर समोर नरेश ऑलराऊंडर्स काय वाटतं की जर या टोटलपर्यंत पोहोचलो तर आम्ही टोटल डिफेंड करू शकतो एखादा आकडा आणि बॅटिंगमध्ये तोच क्रम असेल की कोणता नवीन बॅटर टीममध्ये? नाही, क्रम तोच असणार आहे, फक्त कौशल चालला बस. नाही, कौशल्य कालच भरपूर चांगला खेळ दाखवला आणि ऑल ओव्हर भरपूर आपले यंगस्टर सिनियर प्लेअर एकत्रित येऊन खेळतात, कसं वाटतं हा जो माहोल आहे काय म्हणाल? अतिशय सुंदर माहोल आहे. बेस्ट ऑफ लक. आणि टॉस दरम्यान ते कम्प्लीट झाला, टॉस जिंकला टीम नरेश शेट ऑलराऊंडर्स टीमचा कॅप्टन आणि निर्णय त्यांनी घेतला की ते फिल्डिंग करणार आहेत. धन्यवाद. आणि सेकंड इनिंगला होईल सुरुवात, कॉम्बॉक्समध्ये करूया बदल आणि आवाज आपण ऐकूया अजय जिगर सरांचा. धन्यवाद. थैंक यू सो मच विशाल पाटिल. स्वागत है आप सभी का वर्ल्ड प्रीमियर लीग सीजन 3 में दूसरी रात इस टूर्नामेंट की. आज का पहला मैच आपके सामने डीएसपी वॉरियर्स बनाम श्रीजीवी वॉरियर्स, जहां पर डीएसपी वॉरियर्स ने पहले बैटिंग करते हुए स्कोर बोर्ड पर टांग दिए हैं 54 रन. एक चुनौतीपूर्ण स्कोर खड़ा किया है और 55 रनों की चुनौती श्रीजीवी वॉरियर्स के सामने. लक्ष्य का पीछा करने के लिए प्रारंभिक बल्लेबाज क्रीज पर पहुंच चुके हैं मनोज पांडे और उनके साथ प्रीतम पाटिल. पहला ओवर लेकर विनय जैन तैयार होते हुए. विनय जैन ने खासा प्रभावित किया है पहले मैच में भी और इस मैच में भी बल्लेबाजी में. पहले मैच में अच्छा ऑलराउंड प्रदर्शन किया था, इस मैच में बल्लेबाजी में ज़बरदस्त योगदान. 23 रनों की पारी खेली और कहीं ना कहीं उन्हीं की पारी की बदौलत एक अच्छा टोटल डीएसपी वॉरियर्स ने खड़ा कर दिया है. 5 ओवर में 55 रनों की चुनौती, यानी कि ठीक 11 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाने होंगे श्रीजीवी वॉरियर्स को. नीलेश भोईर फेम टीम श्रीजीवी वॉरियर्स, दूसरी तरफ डीएसपी वॉरियर्स धनंजय राठौड़, सागर पाटिल एंड प्रवीण भोईर फेम टीम. चलिए खेल की शुरुआत करनी है प्लीज. टाइमर सेट किया गया है और 20 मिनट में आपको पहले 4 ओवर्स पूरे करने हैं. ठीक 8 बजे पारी की पहली गेंद. मनोज के लिए ड्राइव किया इनफील्ड के ऊपर से, दर्शनीय स्ट्रोक, गेंद एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर. 4 रन. स्ट्रोक के साथ आगाज करते हुए मनोज पांडे. विनय जैन का स्वागत चौके के साथ. पहली गेंद कमजोर पड़ी विनय जैन की, जूसी हाफ वॉली थी ऑफ स्टंप के बाहर. थोड़ा सा फ्रंट फुट पर आए और गेंद को हवा में खेला जानबूझकर. इनफील्ड को क्लियर करते हुए पावर प्ले चल रहा है, उसका फायदा उठाते हुए और पहली गेंद पर अपने इरादे जाहिर करते हुए बैट्समैन मनोज पांडे चौके से की है शुरुआत. या फील्डिंग में यहाँ पर कुछ तब्दीली, जी हाँ ऐसे लगता है. हालांकि ऑन साइड में वहाँ पर थोड़ी सी हलचल नजर आ रही है. जो काऊ कॉर्नर पर खिलाड़ी थे उनको लॉन्ग ऑन की तरफ लाया गया है. एक और दर्शनीय स्ट्रोक, फिर से इनफील्ड के ऊपर से एक और दर्शनीय चौका. लाजवाब बल्लेबाजी करते हुए मनोज पांडे. हाथ खोलने के लिए उनको जगह मिलेगी तो फिर वे बख्शने वाले नहीं है. जबरदस्त शुरुआत की है
मनोज ने इस बार स्ट्रोक को थोड़ा सा चेक किया और तेज सिंगल। थोड़ा सा जोखिम जरूर था इस सिंगल में, लेकिन अच्छा तालमेल दोनों बल्लेबाजों के बीच में। स्ट्राइक को रोटेट करते हुए 2 चौके लगाने के बाद मनोज पांडे, स्कोर आगे बढ़ता हुआ 9 रन बिना किसी नुकसान के। टारगेट इतना आसान तो नहीं है 5 ओवर में 55 रनों तक पहुंचना, लेकिन यदि इसी तरह से बल्लेबाजी होती रही तो फिर जरूर ये रन्स चेस किए जा सकते हैं। वैसे सर्वाधिक जो सफल रन चेज है वो कल के दिन में हमने देखा था, 63 रन चेज हुए थे। अन्ना शेट प्रतिष्ठान ने वो कारनामा किया था। गेंद हवा में है, मिस टाइम स्ट्रोक, पॉइंट पर गेंद के नीचे खिलाड़ी और कोई गलती नहीं। पहले विकेट का पतन प्रीतम पाटिल पेविलियन की राह पर। वीपीएल सीजन 3 और हमेशा कुछ ना कुछ अलग देखने को मिलता है वीपीएल में। आईपीएल में हम ऑरेंज कैप और पर्पल कैप देखते हैं, लेकिन यहाँ पर वीपीएल में आपको देखने को मिलेगा ऑरेंज इनर और पर्पल इनर। जहाँ मोस्ट विकेट टेकर गेंदबाज के लिए पर्पल इनर दिया जाएगा और लीडिंग रन स्कोरर के लिए ऑरेंज इनर हम देने वाले हैं। ये वीपीएल का कमाल है। वर्ल्ड प्रीमियर लीग सीजन 3, सीजन 3 बेहतर से भी बेहतरीन। प्रीतम पाटिल फर्स्ट बॉल डक का शिकार बने हैं। शॉट पर कंट्रोल बिल्कुल भी देखने को नहीं मिला। 9 पर लगा है पहला झटका श्रीजीवी वॉरियर्स को। नए बैट्समैन क्रीज पर पहुंचे हैं प्रवीण पाटिल। आते ही उछालने का प्रयास, स्टॉपेज, सॉफ्ट डिसमिसल। इस बार विकेट कीपर ने लपक लिया है कैच। एक और झटका लगता हुआ श्रीजीवी वॉरियर्स को। के लिए कहीं ना कहीं उनकी जो बल्लेबाजी है वो थोड़ा परेशानी का सबब माना जा सकता है। प्रीतम पाटिल, प्रवीण पाटिल दोनों भी आउट हो चुके हैं और कल के मैच में भी प्रीतम पाटिल 0 पर आउट हुए थे। प्रवीण ने सिर्फ 1 रन बनाया था। तो ये दोनों भी जो ऊपरी क्रम के बल्लेबाज है वो कहीं ना कहीं आउट ऑफ फॉर्म, जो कि बहुत बड़ा चिंता का विषय माना जा सकता है श्रीजीवी वॉरियर्स के लिए। चेक मॅजिक बॉक्स स्पॉन्सर सर्वांनी अरुण रामचंद्र भामरे सावंतचे शुभागमन झालेलं आहे। सावंतचे मी अशा दुसऱ्या रचनेमध्ये VPL 2025 मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत करतो। देखिए 40 प्लस के जो बल्लेबाज थे वो यहाँ पर समाप्त हो चुके हैं, जिस वजह से अब ये ओवर फिनिश किया जा रहा है। एक गेंद शेष थी लेकिन 40 प्लस के अन्य बल्लेबाज नहीं है। आणि तसेच हरिदास शेठ प्रतिष्ठान टीमचे पुरस्कर्ते सन्माननीय रोशनजी पाटील सावंतचे शुभागमन झालेलं आहे। आपलंही सहर्ष हार्दिक स्वागत। देखिए एक अजीब इनाम है प्रीतम पाटिल के लिए। पहले 2 मैचेस में 0 पर आउट हुए हैं। अगले मैच में भी यदि 0 पर आउट होते हैं तो रोशन पाटिल की ओर से 5,000 रुपये का इनाम दिया जाएगा। 40 प्लस का पहला ओवर समाप्त हो चुका है, क्योंकि अब 40 प्लस के 3 ही बल्लेबाज श्रीजीवी वॉरियर्स के पास है, उसमें से 2 आउट हो चुके हैं। नए बैट्समैन काशी भट्ट आए हैं। पहले ओवर की समाप्ति पर स्कोर 9 रन 2 विकेटों के नुकसान पर। जबरदस्त वापसी की है विनय जैन ने। पहली 2 गेंदों पर 2 चौके लगे थे, लेकिन उसके बाद अच्छा पलटवार करते हुए 2 विकेट चटकाए। नेवर लेकर राहुल चौहान। बचे हुए 4 ओवर्स में 46 रनों की आवश्यकता है। समय का ख्याल रखना है। टीम डीएसपी वॉरियर्स के बीच की यह जंग है। शॉट बॉल, बहुत ही बेहतरीन पुल शॉट। गेंद जा रही है स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर सीधे ग्राम पंचायत वर्ल्ड स्टैंड में। 1 बाउंड चौका।
और पुल किया गेंद को स्क्वायर लेग फील्डर के ऊपर से 4 रनों के लिए। तीसरा चौका निकलता हुआ मनोज पांडे के बल्ले से। और अभी तक तो अकेले योद्धा की तरह लड़ते हुए नजर आए हैं अपने टीम के लिए मनोज पांडे इस पारी में। अगला मैच नरेश सेठ ऑलराउंडर्स और श्रुति कंस्ट्रक्शंस के बीच में। ओ गेंद हवा में, यहाँ पर क्या ये कैच का मौका था, ये देखने वाली बात है। रिप्ले में देखना इंटरेस्टिंग रहेगा, क्या गेंद और बल्ले के बीच में संपर्क हुआ था, ऐसे लगता है। जी हाँ, हालांकि फॉलो थ्रू में इतना आसान नहीं होता है, शायद हाथ पर लगी थी गेंद, लेकिन गेंदबाज गेंद को कैच नहीं कर पाए थे। राहुल चौहान जरूर चाहेंगे कि यहाँ पर मनोज का विकेट चटकाया जाए। यदि मनोज को आउट करने में कामयाब हो जाते हैं तो श्रीजीवी वॉरियर्स काफ़ी दबाव में रहेगी। स्कोर इस समय 13 रन, यहाँ से और 42 रनों की ज़रूरत। शॉट कड़क है, लेकिन सामने फील्डर मौजूद लॉन्ग ऑन पर। सिर्फ 1 रन लेने का अवसर मिहिर है वहाँ पर, और मिहिर अच्छे क्षेत्ररक्षक माने जाते हैं। यहाँ पर एक इंटरेस्टिंग चीज़ ये भी देखने को मिलती है कि पीछे की तरफ बाउंड्री नहीं है, तो फाइन लेग और थर्ड मैन की तरफ जो खिलाड़ी आपको रखने होते हैं, नॉर्मली जो हम देखते हैं वो सामने आप प्लेस कर जाते हो, तो इसीलिए सामने की दिशा में थोड़े ज़्यादा फील्डर्स नज़र आते हैं। इसीलिए कभी कभी हमें मिड ऑन भी नज़र आता है और लॉन्ग ऑन की दिशा में भी फील्डर नज़र आता है। तो इस तरह का फील्ड प्लेसमेंट, सामने गैप ढूंढना थोड़ा सा मुश्किल ही रहता है। हालांकि अभी भी पावर प्ले चल रहा है। और पावर प्ले का ये दूसरा ओवर है, 3 खिलाड़ी सर्कल के बाहर। फुल टॉस, स्विंग कर दिया ऑन साइड में, फील्डर गेंद के नीचे आतिश पाटिल, लेकिन नो बॉल का इशारा, कैच लपका था और यहां पर रनआउट का भी मौका है। ओहो, उसको बुना नहीं पाए हैं गेंदबाज। डीआरएस की मांग करते हुए राहुल, और डीआरएस लिया गया है। ऑन फील्ड अंपायर का निर्णय नो बॉल था, लेकिन फील्डिंग साइड ने रिव्यू की मांग की है क्योंकि कैच लपका गया है। अब ये देखना इंटरेस्टिंग रहेगा कि तीसरे अंपायर का निर्णय क्या आता है। कमेंटेटर सुनील पवार भी हमारे साथ ऑनलाइन जुड़े हुए हैं, साथ में स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम भी। दोनों का हार्दिक स्वागत है वर्ल्ड प्रीमियर लीग सीजन 3 में। इट्स अ नो बॉल। ऑन फील्ड अंपायर का निर्णय बिल्कुल सही था, लेकिन गेंदबाज थोड़े से लालच में आ गए, ये देखते हुए कि फील्डर ने कैच लपका था, इसलिए वो डीआरएस लिया गया, लेकिन रिव्यू अनसक्सेसफुल होता हुआ डीएसपी वॉरियर्स का। 3 रन स्कोर में ऐड होते हुए स्कोर अब 17 रन 2 विकेटों के नुकसान पर। आज का पहला मैच है ये, और काफ़ी दिलचस्प स्थिति में बना हुआ है। रोचक और दिलचस्प क्रिकेट, वर्ल्ड प्रीमियर लीग, और ये पहचान भी रही है वीपीएल की। वीपीएल का पहला संस्करण, पिछला संस्करण काफ़ी शानदार, काफ़ी सफल रहा था, और इस सीज़न की भी शुरुआत लाजवाब देखने को मिली है। कल बहुत ही भव्य ओपनिंग सेरेमनी यहाँ पर हमने देखा। कल कुल मिलाकर 6 मैचेस खेले गए, आज भी 6 मैचेस है। इस बार गेंद हवा में ज़रूर है, लेकिन पीछे की तरफ जहाँ पर है डिक्लेयर जोन, उस दिशा में कितना भी बड़ा शॉट आप क्यों ना खेलो, आपको 1 से अधिक रन मिलने वाला नहीं है। सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 18 रन 2 विकेटों के नुकसान पर। यहाँ से और 37 रनों की ज़रूरत है, और इस ओवर में अभी भी 2 गेंदें बची हुई है। और पावर प्ले के ओवर्स इंटरेस्टिंग है, इन बची हुई 2 गेंदों पर एक बड़ा हिट आता है तो कहीं ना कहीं मुझे लगता है कि श्रीजीवी वॉरियर्स अपने आप को एक बहुत ही बेहतरीन स्थिति में महसूस करेगी, और डीएसपी वॉरियर्स की गेंदबाजों पर आने वाले 3 ओवर्स में दबाव बन सकता है। लेकिन यदि राहुल यहाँ पर विकेट चटकाने में कामयाब हो जाते हैं अगली 2 गेंदों पर, तो निश्चित रूप से फिर श्रीजीवी वॉरियर्स के लिए आगे की डगर काफ़ी मुश्किल हो सकती है। और कहीं ना कहीं गेंदबाज की जो नज़रें है वो मनोज पांडे के विकेट पर रहेगी, जो बहुत ही अच्छे टच में है। 3 चौके जड़ चुके हैं 14 पर बल्लेबाजी करते हुए। 18 बने हैं, 37 रन और बनाने हैं, 20 गेंदों का खेल बाकी। कदमों का इस्तेमाल, गेंद के पिच तक पहुंच नहीं पाए, आड़े बैट से ड्रैग किया है गेंद को ऑन साइड में, वहां पर डीप में हल्का सा फंबल, और उसका तुरंत फायदा उठाते हुए बल्लेबाज। शानदार रनिंग बिटवीन द विकेट्स, 2 रन्स कंप्लीट। और मनोज अपने पार्टनर की वहां पर सराहना करते हुए, क्योंकि उन्होंने अच्छा रिस्पॉन्स दिया था, अच्छा साथ दिया उनका वो दूसरा रन लेने में। काशी भट्ट नॉन स्ट्राइकर से इन पर 3 पर बैटिंग करते हुए, मनोज खेल रहे 16 पर, और केवल 7 गेंदों का सामना किया है। टीम का टोटल अब 20 रनों पर पहुंच चुका है। अच्छा रन चेज, पहले ओवर में 2 झटके जरूर लगे, प्रीतम पाटिल और प्रवीण पाटिल दोनों भी 0 पर आउट हुए।
स्विंग एंड मिस अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास। हालांकि ये कहीं ना कहीं नेचुरल उनका खेल माना तो नहीं जाता है, क्योंकि गेंद के मेरिट पर बहुत अच्छे शॉट्स खेलते हैं, लेकिन इस दफा मिड विकेट की तरफ खेलने का प्रयास किया, चूक गए। डॉट बॉल के साथ ओवर की समाप्ति, पावर प्ले का खेल समाप्त हुआ। स्कोर 20 रन, 2 विकेटों के नुकसान पर श्रीजीवी वॉरियर्स। बचे हुए 3 ओवर्स में 35 रनों की आवश्यकता है। ये डगआउट का मंजर आप देख सकते हो। विठोबा बिल्ला नाइक साहब के नाम पर वो डगआउट। स्कोर 20 रन, 2 विकेटों के नुकसान पर, और बचे हुए 3 ओवर्स में 35 रनों की आवश्यकता है, यानी कि नेक टू नेक फाइट चल रही है। मैजिक बॉक्स होटल मराठा पंजाब, प्रोप्राइटर योगेश भोईर, स्वर्गीय लहू टावरे फाउंडेशन स्टैंड, जहां पर दर्शक आप देख सकते हो, सभी का हार्दिक स्वागत है। स्वर्गीय मनीलाल तुकाराम भोईर प्लेयर्स पेविलियन, श्री विठोबा बिल्ला नाइक प्लेयर्स पेविलियन। माननीय श्री श्याम भोईर साहब का शुभ आगमन होता हुआ आपका हार्दिक हार्दिक स्वागत है। आपसे रिक्वेस्ट है, आपको मंच पर आना है। स्वर्गीय शकुंतला रामचंद्र भांबड़े, मैजिक बॉक्स। मैजिक बॉक्स में कौन गेंद मारेगा, यह देखने वाली बात है। ग्राम पंचायत वर्ल्ड स्टैंड। चलते फिर से खेल की तरफ। मैच बहुत ही इंटरेस्टिंग सिचुएशन में, 18 गेंदों में 35 रनों की आवश्यकता श्रीजीवी वॉरियर्स को यह मैच जीतने के लिए। आतिश पाटिल आक्रमण पर, ट्रम्प कार्ड खिलाड़ी है। राउंड द विकेट से पहली गेंद हवा में, लेकिन कोई खिलाड़ी गेंद के नीचे नहीं, और गेंद गली से होती हुई डिक्लेयर जोन में चली गई है। 1 ही रन मिलेगा। अच्छी नोकझोंक चल रही है गेंद और बल्ले के बीच में। संघर्षजनक क्रिकेट जो कि हर कोई देखना चाहता है, क्योंकि एक तरफा मैचेस दर्शक भी ज़्यादा पसंद नहीं करते हैं। मैच में जब दोनों तरफ से संघर्ष होता है, दोनों तरफ से तू तू मैं चलती है, तो फिर क्रिकेट देखने का मज़ा ही कुछ और होता है। और ये मैच कुछ उसी तरह का है। पहले बैटिंग करते हुए डीएसपी वॉरियर्स ने 54 रन बनाए, जिसमें विनय जैन ने 23 रनों की शानदार पारी खेली। सागर ने मात्र 5 रन बनाए थे। आतिश पाटिल ने 1 छक्का जड़ा, लेकिन आतिश स्ट्रगल करते रहे थे बल्लेबाजी में। हालांकि कोई डॉट गेंद तो नहीं खेली थी उन्होंने, स्कोरबोर्ड को चलता रखा था, और आखिरी ओवर में वो बड़ा हिट आया था उनके बल्ले से। एक जीवन दान भी मिला था, उसका ज़रूर थोड़ा बहुत फायदा उठाया, और 54 रनों तक अपनी टीम को लेकर चले गए। विनय जैन ने जवाब में गेंदबाजी ज़बरदस्त की पावर प्ले में। पहले ओवर में 9 रन देकर 2 विकेट्स। दूसरा ओवर राहुल का था, जिसमें 11 रन खर्च किए उन्होंने। हालांकि राहुल को सफलता तो नहीं मिली, और अब आतिश पाटिल इस समय गेंदबाजी करते हुए। सामने है मनोज। ओवर पिच गेंद ड्राइव किया सामने, वी में लॉन्ग ऑन मौजूद है। ओ, गलत जजमेंट, दोनों खिलाड़ी रोक नहीं पाए, और गेंद सीमा रेखा के बाहर। 4 रन। ये बहुत बड़ी गलती मानी जा सकती है मिहिर द्वारा, क्योंकि मिहिर थोड़े आगे आए थे। शायद पहले वो कैच के लिए जाना चाहते थे, फिर देखा कि गेंद उनकी तरफ बहुत दूर है, और फिर पीछे जाने का प्रयास किया, लेकिन तब तक देर हो चुकी है। अच्छी गेंद, अच्छी वापसी। इस बार यॉर्कर लेन पर रखी हुई गेंद, उसको डिग आउट करते हुए सिंगल। मनोज यही कोशिश कर रहे हैं कि जब भी कमजोर गेंद मिले तो उस पर कड़े प्रहार करे, और अच्छी गेंद पर सिंगल लेकर स्ट्राइक को रोटेट करते रहे। बहुत ही बढ़िया, बहुत ही उम्दा बल्लेबाजी अभी तक मनोज पांडे की इस मैच में। 10 गेंदों का सामना किया है, 21 पर पहुंच चुके हैं, जिसमें उन्होंने 4 चौके लगाए हैं। टीम का स्कोर इस समय 26 रन, 2 विकेटों के नुकसान पर। 55 रनों का पीछा करती हुई श्रीजीवी वॉरियर्स, और 29 रनों की जरूरत है। 15 गेंदों का खेल शेष। स्लोवर डिलीवरी, इस बार मिस टाइम स्ट्रोक, गेंद के नीचे फील्डर, और ओ गलती, कैच ड्रॉप होता हुआ कवर्स में। हालांकि फील्डर ने कॉल दिया था, आतिश भी इंटरेस्टेड थे उस कैच को लपकने के लिए, लेकिन फील्डर ने कहा था कि ये मेरा कैच है। आसान अवसर था, विशाल थे मेरे ख्याल से, बल्कि हर्षल थे। हर्षल कैच लपक नहीं पाए, और ये भारी पड़ सकता है, महंगा पड़ सकता है कहीं ना कहीं डीएसपी वॉरियर्स के लिए। कैच तो छूटा, उस पर 2 रन भी मिले। काशी भट्ट को जीवन दान मिलता हुआ। टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 28 रन। गेंद और बल्ले के बीच की जबरदस्त जद्दोजहद, वर्ल्ड प्रीमियर लीग सीजन 3। बढ़िया गेंद और क्लीन बोल्ड,
चलिए, ज्यादा नुकसानदायी नहीं साबित हुआ वो कैच जो ड्रॉप हुआ था। अगली गेंद पर काशी भट्ट का काम तमाम करते हुए आतिश पाटिल। पाटिल के खाते में पहली सफलता और ये तीसरा झटका लगता हुआ श्रीजीवी वॉरियर्स को काशी भट्ट के रूप में 6 रन बनाकर पेविलियन में लौटे। सटीक गेंद थी, बिल्कुल यॉर्कर लेन पर आती हुई स्टंप्स की दिशा में उसको उठाकर खेलना चाहते थे लेकिन पूरी तरह से चूक गए और गेंद सीधे स्टंप्स पर जाकर टकराई। क्लीन बोल्ड आउट हुए काशी भट्ट। नए बैट्समैन अब करण पाटिल, टीम के आइकॉन प्लेयर और कप्तान इस समय मैदान में श्रीजीवी वॉरियर्स के लिए। अच्छे स्ट्रोक प्लेयर माने जाते हैं करण पाटिल। 28 पर 3 इस समय श्रीजीवी वॉरियर्स। 27 रन और चाहिए, केवल 13 गेंदें शेष। रोमांचक स्थिति में ये आज का पहला मैच। इसके बाद एक और बड़ा मुकाबला देखना मत भूलिएगा, नरेश सेट ऑलराउंडर्स वर्सेस श्रुति कंस्ट्रक्शंस। आतिश पाटिल अपने ओवर की आखिरी गेंद लेकर लेफ्ट आर्म राउंड द विकेट। ओ बेहतरीन यॉर्कर, पूरा सम्मान देते हुए, पूरे इज्जत बख्शते हुए उस शानदार गेंद को करण पाटिल रक्षात्मक रवैये से खेला, डिग आउट करते हुए, और कोई रन नहीं इस गेंद पर। इसके साथ ही ये सफल ओवर समाप्त होता हुआ आतिश पाटिल का 3 ओवर की समाप्ति पर रन संख्या 28, 3 विकेटों के नुकसान पर श्रीजीवी वॉरियर्स। अब बचे हुए 2 ओवर्स में 27 रनों की आवश्यकता है। यहाँ पर थोड़ा सा टेंस अब वातावरण नजर आता हुआ डगआउट में श्रीजीवी वॉरियर्स का ये डगआउट, क्योंकि अभी भी 27 रन बनाने हैं, मात्र 12 गेंदें शेष है। प्रीतम पाटिल के चेहरे पर मुस्कान जरूर है लेकिन वो कहीं ना कहीं फीकी मुस्कान है। हालांकि मैच अभी भी जबरदस्त स्थिति में बना हुआ है, यहां से ये मैच किसी भी दिशा में जा सकता है। समय का ख्याल रखना है। माननीय श्री संदीप भोईर साहब का शुभ आगमन हुआ है, जिनके द्वारा बॉल स्पॉन्सर किए गए हैं इस वीपीएल सीजन 3 में। आपका हार्दिक हार्दिक स्वागत। चलिए, 4 मिनट के भीतर आपको यह चौथा ओवर कंप्लीट करना है। पहले 3 ओवर्स के लिए थोड़ा अधिक समय आपने खर्च किया है डीएसपी वॉरियर्स। याद रखें कि डीएसपी वॉरियर्स ने कल मैच जीता था, जीत के साथ शुरुआत की है उन्होंने। दूसरी तरफ श्रीजीवी वॉरियर्स, जिनको हार का मुंह देखना पड़ा था उद्घाटनीय मैच में, तो ये बहुत ही इंपॉर्टेंट मैच है श्रीजीवी वॉरियर्स के लिए। मनोज पांडे कहीं ना कहीं ये खिलाड़ी खतरा साबित हो सकते हैं यहाँ से भी। अभी तक तो बहुत बढ़िया बैटिंग की है लेकिन उनका काम खत्म नहीं हुआ है। डीएसपी वॉरियर्स के लिए निश्चित रूप से वो खतरे की घंटी बजा सकते हैं 10 गेंदों में 21 पर बैटिंग करते हुए। नए ओवर लेकर मिहिर पाटिल। बहुत ही इंपॉर्टेंट ओवर, मैच का पेनल्टीमेट ओवर। लो फुल टॉस ड्राइव किया, कवर के ऊपर से निकाल दिया है खिलाड़ी, कैप्टन खुद पीछा करते हुए वहां पर। अच्छा क्षेत्ररक्षण, लेकिन 2 रन लेने से रोक नहीं पाए वहां पर मनोज पांडे को। इन 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 30 रनों पर पहुंच चुका है। अब 11 गेंदों का खेल बाकी है, अभी भी 25 रनों की जरूरत श्रीजीवी वॉरियर्स को। सागर पाटिल कवर्स में फील्डिंग करते हुए। हवा में गेंद जरूर रही थी लेकिन इनफील्ड को क्लियर करने में कामयाब रहे थे। फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन, अब कवर की दिशा में एक और खिलाड़ी लाया गया है। कवर भी है, एक्स्ट्रा कवर भी है। एक बैकवर्ड पॉइंट पर खिलाड़ी, डेड बॉल का इशारा करते हुए अंपायर अतुल शर्मा। और क्या ये मैच अंतिम गेंद तक जाएगा, ये देखने वाली बात है। शॉर्ट बॉल, बढ़िया शॉट था लेकिन एक ही रन मिलेगा। खोदा पहाड़ और निकला चूहा। डिक्लेयर जोन है पीछे, और इस तरह के कुछ हुक शॉट्स हमने देखे थे आतिश पाटिल द्वारा भी। जब वो एक क्रीज पर आए थे, उन्होंने भी 2 गेंदों को वहां पर डिपॉजिट किया था। यदि वो फुल प्लेज ग्राउंड रहता तो वो छक्के हो सकते थे, इतने अच्छे शॉट्स लगाए थे। और ये शॉट भी बहुत ही बढ़िया पोजीशन में आकर खेले थे, लेकिन ग्राउंड की जो लिमिटेशंस है, जो मर्यादाएं हैं, उनको ध्यान में रखते हुए आपको बल्लेबाजी करने की ज़रूरत है।
अधिक से अधिक रन्स बनाने हैं तो थोड़ा सामने की दिशा में खेलना बहुत ही ज़रूरी। स्क्वायर ऑफ द विकेट आप खेल सकते हो या फिर इन फ्रंट ऑफ स्क्वायर सामने खेल सकते हो, तब आपको चौके छक्के मिल सकते हैं। 1 रन मिला है लेकिन स्ट्राइक अपने पास ही रखते हुए मनोज पांडे। अभी ये बैट्समैन के ऊपर है कि वो स्ट्राइक रोटेट करना चाहेगा या नहीं। ओ, स्ट्राइक रोटेट कर रहे हैं शायद। जी हाँ, ये आज़ादी दी गई है यहाँ पर। नियमों के अनुसार बल्लेबाज को आज़ादी दी गई है। यदि डिक्लेयर जोन में गेंद बल्ले से टकराने के बाद जाती है तो वो स्ट्राइक रोटेट कर भी सकता है, नहीं करना चाहता है तो ना भी करे। और अब स्ट्राइक करण के पास, करण को अपने हाथ खोलने होंगे। 10 गेंदों का खेल बाकी है, जीतने के लिए 24 रनों की जरूरत। दर्शकों की जबरदस्त मौजूदगी ये एक और खास बात रही है वीपीएल की। 10 गेंदे 24 रन, यानी कि 14 का फासला है रनों और गेंदों के बीच में। 2-3 बड़े शॉट्स खेलेंगे बल्लेबाज तो जरूर ये फासला मिटाया जा सकता है। ओ, मौका था यहाँ पर, शॉर्ट पिच गेंद, हालांकि बल्ले पर ले नहीं पाई, वाइड है, लेकिन अच्छा अवसर था क्योंकि ज़्यादा तेज भी नहीं थी और इसको सही से कनेक्ट करते तो मैक्सिमम हासिल कर सकते थे। अब 10 गेंदे और 23 रन। गेंदबाज के साथ चर्चा करते हुए 2 खिलाड़ी वहां पर। आतिश पाटिल खेल को शांत करने का प्रयास चल रहा है मिहिर पाटिल का। अभी तक बाउंड्री तो नहीं आई है इस ओवर में, लेकिन जिस लेंथ और लाइन पर गेंदबाजी शायद उनसे अपेक्षित है वहां पर गेंदबाजी अभी तक हो नहीं पाई है। ओवर पेच ड्राइव किया इस बार, कवर में डीप में फील्डर मौजूद है, अच्छा एफर्ट लेकिन कैच नहीं कर पाए। और दूसरे फील्डर पहुंचेंगे गेंद तक बाउंड्री लाइन के करीब, तब तक 2 रन पूरे। तीसरे की कोशिश और तीसरा रन भी देखते ही देखते कंप्लीट करते हुए दोनों बल्लेबाज। अच्छी दौड़ विकेटों के बीच में, एक एक रन काफी बेशकीमती। 3 रनों से स्कोर आगे सरकता हुआ 35 पर पहुंच चुका है श्रीजीवी वॉरियर्स का। यहां से और 20 रनों की जरूरत, मात्र 9 गेंदों का खेल शेष। 9 गेंदे 20 रन। बल्लेबाजी में हम देखें तो मनोज के अलावा अन्य बल्लेबाज कुछ खास बल्लेबाजी नहीं कर पाए हैं, लेकिन जब तक मनोज क्रीज पर है बिल्कुल ये मैच बराबरी का माना जा सकता है। करण पाटिल भी कभी भी पलटवार कर सकते हैं। टाइमिंग अच्छी थी उनकी, लेकिन सीधे फील्डर के पास खेल बैठे थे। वहां पर डीप कवर की दिशा में अवसर उत्पन्न हुआ था, इतना आसान तो नहीं था हालांकि ये कैच। कोशिश भी अच्छी की थी फील्डर ने। स्ट्राइक अब मनोज के पास, 9 गेंदे 20 रन। ये चले मिहिर पाटिल, राइट आर्म राउंड द विकेट। फुल टॉस है इस बार, टाइमिंग बढ़िया, फील्डर है सामने लेकिन बाउंस पर गेंद फील्डर के ऊपर से निकलती हुई बाउंड्री लाइन के बाहर। 4 रन। झलकता हुआ उनके इस पारी में 28 पर पहुंच चुके हैं और टीम का टोटल 39 पर पहुंचा दिया है। ज्यादा जोर से खेलने का प्रयास नहीं किया, केवल टाइम भर कर दिया था। वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा में फील्डर जरूर थे वहां पर, लेकिन फील्डर के काफी आगे गिरी थी और थोड़ी सी दूर भी गिरी थी। उनके दाहिनी तरफ से गेंद बाउंस पर निकल गई बाउंड्री लाइन के बाहर। 4 रनों के लिए महत्वपूर्ण चौका। चौकों में डील करते हुए मनोज पांडे, कुल मिलाकर 5 चौके जड़ चुके हैं। अब समीकरण 8 गेंदे शेष और जीतने के लिए 16 रन चाहिए। 8 गेंदे 16 रन, चेजिंग कंपलसरी। आज भी कुल मिलाकर 6 मैचेस होने वाले हैं। आठ चेंडू आणि 16 धावा। चला स्पीडअप करा प्लीज, फार जास्त वेळ खर्च करण्यात आलेला आहे। ऑन साइडला फटका फसलाय, फील्डर बॉल खाली आणि फलंदाज बाद, बिग विकेट।
होती ती विकेट आपल्या टीमला मिळवून देत असताना मिहिर पाटीलला ऑन साईड क्लिअर करण्याचा प्रयत्न होता मनोज पांडेचा, परंतु टायमिंग या वेळेला चुकलं आणि एका चांगल्या खेळीचा अंत झालाय. 28 धावांचं अप्रतिम योगदान दिल्यानंतर मनोज पांडे माघारी परत आहेत. संघाची धावसंख्या 4 बाद 39. समीकरण 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अजूनही 16 धावांची आवश्यकता श्रीजीवी वॉरियर्सला. नवीन बॅटर जीत येतोय. जीत पाटील, करण पाटील आणि जीत पाटील ही जोडी आता खेळपट्टीवर आहे. जीत एक यंगस्टर आपल्याला पाहायला मिळतोय. मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यांवर देखील असणार आहे. चांगली बॅटिंग येथे करावी लागणार आहे. खऱ्या अर्थानं अग्निपरीक्षा येथे फलंदाजांची असेल, मात्र गोलंदाजांवर देखील प्रेशर असणार आहे, कारण सामना अजूनही दोलायमान अवस्थेत पाहायला मिळतोय. 7 चेंडू आणि 16 धावा असं समीकरण. बघा, एक एक्स्ट्रा खेळाडू शेवटच्या ओव्हरमध्ये जरूर सर्कलच्या आतमध्ये येईल, कारण फार जास्त वेळ आपण पहिल्या 4 षटकांसाठी खर्च केलेला आहे. डीएसपी वॉरियर्स. षटकातील शेवटचा बॉल, अखोट टप्प्याचा बॉल फ्रंट फुटला येऊन पूल केलाय, खेचलाय आणि बॉल पाठवलाय खाऊ कॉर्नर सीमारेषा पार. नवीन बॅटर जीत पाटील धावसंख्या 45 वर जाऊन पोहोचले. शेवटच्या ओव्हरमध्ये 10 धावांची आवश्यकता. एक एक्स्ट्रा खेळाडू पंच आपण लक्षात घ्या सर्कलच्या आतमध्ये असेल, कारण जवळपास 29 मिनिटांचा वेळ खर्च करण्यात आलेला आहे 4 ओव्हरसाठी. आपण सुरुवातीपासूनच सूचना देत आलेलो आहोत की पहिली 4 षटकं ही 20 मिनिटांमध्ये आपल्याला कंप्लीट करायची आहेत, मात्र फार जास्त वेळ खर्च करण्यात आलेला आहे डीएसपी वॉरियर्स संघाकडून, त्यामुळेच त्याचा भुर्दंड त्यांना भोगावा लागेल. 6 चेंडू आणि 10 धावा. काय फटका मारलाय जीतनं. शॉर्ट बॉल जरूर होता, परंतु फ्रंटफुटला कमिट होत असताना हा पुल शॉट त्याने दाखवलाय. फार अवघड असतं. एबी डिव्हिलियर्सला आपण नेहमीच बघत आलेलो आहोत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. त्याने अशा प्रकारचे पुल शॉट खेळलेले आहेत फ्रंटफुटवर येत असताना. फार क्वचित फलंदाज असतात जे फ्रंटफुटला चांगले पुल शॉट खेळू शकतात. नॉर्मली बॅट्समन बॅकफुटलाच वजन घेऊन पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न करतात, परंतु एक अद्भुत फटका जीतच्या बॅटमधून पाहायला मिळाला. शेवटचं षटक गोलंदाजीसाठी भावेश पाटील. चला आतिश पाटील, विनंती असेल अधिक वेळ आपण खर्च करू नका, स्पीडअप करा. कालच्या मॅचमध्ये भावेशनं गोलंदाजी केली नव्हती, आज त्याला गोलंदाजीची संधी मिळाली आहे आणि फार महत्त्वाचं षटक भावेश पाटीलला टाकायचं आहे. 10 धावांचं संरक्षण करायचं आहे. स्ट्रायकिंग एंडला करण पाटील जो खेळतोय 3 धावांवर. जीत पाटीलनं एक चेंडू फेस केलाय, 6 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. रंगतदार अवस्थेत असलेली मॅच. 10 रन्स रिक्वायर्ड फ्रॉम 6 बॉल्स. षटकातील पहिला बॉल शॉर्ट ऑफ लेंथ आहे, बॅकफुटला जाऊन स्लॅश केलाय बॅकफुट पॉइंटच्या वरून, मात्र हा बॉल निघून जातोय. डिक्लेअर झोनकडे मार्गस्थ होणारा बॉल होता, मात्र आतमध्ये थांबलाय जोपर्यंत फेक केली गेली. 2 धावा कंप्लीट होत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. दोन्ही चांगले बॅटर्स अजूनही खेळपट्टीवर पाहायला मिळत आहेत आणि सामना अतिशय रोमहर्षक अवस्थेत. समीकरण बदलतंय. 5 चेंडू शिल्लक. श्रीजीवी वॉरियर्सला 5 बॉल्समध्ये बनवायचे आहेत 8 धावा. विजयाचं खातं येथे उघडलं जाईल का श्रीजीवी वॉरियर्स संघाकडून, की सलगचा दुसरा विजय डीएसपी वॉरियर्स आपल्या नावावर करेल. ग्रुप ए मधला हा सामना आपण बघतोय. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. ह्या वेळेला खेळण्याचा प्रयत्न नाहीये, सोडून दिलाय कारण स्वेअर चेंडू आहे. उजव्या एष्टीच्या भरपूर जास्त बाहेर. वाईट बॉल. अवांतर धाव येथे खर्च करत असताना भावेश पाटील
आणि अशा प्रकारची गोलंदाजी करून चालणार नाहीये, अचूकता दाखवावी लागणार आहे, कारण आता जास्त धावा वाचवण्यासाठी नाहीत गोलंदाजाकडे. समीकरण 5 चेंडू आणि 7 धावा. भावेश वन्स अगेन राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस या वेळेला स्विंग केला ऑन साइडला, तडाखेबंद पॉवरफुल फटका. इट्स गॉन आउट ऑफ द पार्क फॉर अ 6. फुल टॉस, आणखी एक बिग हिट, आणखी एक षटकार आणि मॅच फिनिश. सामना जिंकलाय श्रीजीवी वॉरियर्सनं. कॅप्टननं सामन्याला फिनिशिंग टच दिलाय. करण पाटीलच्या बॅटमधून बॅक टू बॅक षटकार. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम श्रीजीवी वॉरियर्स. पहिला विजय संपादित करत असताना या मॅचमध्ये या स्पर्धेमध्ये श्रीजीवी वॉरियर्स काल पराभूत झाले होते उद्घाटनीय सामन्यामध्ये, परंतु या मॅचमध्ये जबरदस्त कमबॅक करत असताना आणि विशेषतः शेवटच्या 2 ओव्हर्समध्ये अफलातून बॅटिंग. सुरुवातीला मनोज पांडे चमकला, ज्याच्या बॅटमधून 28 धावांचं योगदान पाहायला मिळालं आणि अखेर 55 धावांचं टार्गेट येथे सक्सेसफुली चेस करत असताना श्रीजीवी वॉरियर्स. कॉंग्रॅच्युलेशन्स वन्स अगेन श्रीजीवी वॉरियर्स अँड हार्ड लक डीएसपी वॉरियर्स. या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच खेळाडू मनोज पांडे.